नमस्कार. आज माझ्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. अक्षय तृतीयाच्या निमित्ताने आपण पुरणपोळी बनवणार आहोत. तर पुरणपोळी बनवण्यासाठी मी 1 कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि ती 2 तास पाण्यात भिजत ठेवली आणि त्याच्यानंतर मऊ शिजवून घेतली आणि जितकी डाळ घेतली तितकाच गूळ वापर केलेला आहे. आणि त्या गुळामध्ये नाविन्य म्हणून नवीन काही ते टेस्ट चेंज म्हणून मी एक आंब्याचा पल्प घातलेला आहे आणि तो पल्प घालून घट्ट असं होईतोपर्यंत गरम करून घेतलेलं आहे पुरण. आणि असं हे घट्ट गोळा बनलेला आहे पुरणाचा. आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी सुंठ पावडर आणि जायफळाची पूड घातलेली आहे. आणि ह्याच्यानंतर 1 ते 1.5 वाटी कणिक मी भिजून घेतलेली आहे आणि ती 2 ते 3 तास छान भिजत ठेवली. त्याच्यानंतर ते तूप घालून मळून घेतलेली आहे आणि ही अशी मऊ झालेली आहे. आणि हे याच्यासाठी मी खपली गव्हाचा वापर केलेला आहे. त्यामुळे खपली गव्हाच्या पिठासाठी आपण जास्त वेळ भिजवणं गरजेचं असतं. त्यामुळे हे असे भिजवून ह्याचे असं व्हायला पाहिजे हे पीठ, तर पोळ्या छान येतात. आणि आता आपण पोळ्या लाटायला घेऊयात. आणि हे ॲक्च्युली व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे माझ्या मुलीला पुरणपोळ्या बनवता येत नाही आहेत आणि तिला शिकवायला किंवा नवीन लोकांना शिकण्यासाठीचे हे सोप्या पद्धतीने पुरणपोळी कशी बनवायची सांगते. तूप घ्यायचं हातावरती आणि हा कणकेचा गोळा घ्यायचा आणि छान असा सॉफ्ट करून घ्यायचा हातावरती. आणि तुम्ही नवीन असाल, फर्स्ट टाईम करत असाल तर थोडंसं चुकणं किंवा नाही व्यवस्थित होतं, पण प्रॅक्टिस केल्यानंतर पुरणपोळी व्यवस्थित येते. आता हा गोळा तयार झालेला आहे, तो आपण असा करून घ्यायचा. जसं आपण मोदकाला सारण भरतो तेव्हा कसं करून घेतो तसं करून घ्यायचं आहे. असं करून घेतलं, छोट्या छोट्या पोळ्या करूयात आपण. आणि हा गोळा घ्यायचा आहे असा, आणि त्याला पण छान असं आपण असं मळून घेतल्यासारखं करायचं आहे. सॉफ्ट बनवून घ्यायचा. हा सॉफ्ट झाला की आपण ह्याच्यामध्ये हा भरायचा. बघा, पटकन भरला गेला ह्याच्यामध्ये. हळूहळू असं सगळ्या बाजूने असं पुरण पसरेल असा गोळा आपण असं करून घ्यायचा. आणि हे आपण पिठामध्ये असा छान घोळायचा आणि हलक्या हाताने लाटायचा. पुरणामध्ये तुम्हाला जायफळ आवडत नसेल तर तुम्ही वेलची पावडर यूज करू शकता. सुंठ पावडर आवडत नसेल तर आपण काळ्या मिरीची पावडर यूज करू शकतो. ह्याला थोडंसं पीठ लावायचं आणि जास्त उलटं वगैरे करायचं नाही, एकदाच उलटं करायचं. आणि तुम्हाला जर लाटायला थोडं डिफिकल्ट वाटत असेल तर तुम्ही हे असं फिरवू शकता. आणि काठातून मेन पुरणपोळी पातळ होईल ह्याची काळजी घ्यायची. आणि आपण सारण भरताना इतकं व्यवस्थित भरायचं की ज्याच्यामुळं शेवटपर्यंत ते सारण पोळीत जाईल. आता इथे बघा, काही गुळाचे कण माझे तसेच जाड राहिलेत, त्यामुळे हे असे दिसत आहेत. अन्यथा हे जर एकसारखं गूळ मिक्स झाला पुरणात तर दिसत नाहीत. हे थोडीशी घाईघाई झाल्यामुळे झालेलं आहे. प्रथम आपण तवा गरम करून घ्यायचा आहे. चेक करायचा फार गरम नाही आहे ना. हां, मंद आचेवरती तवा गरम करून घ्यायचा. चेक करायचं. तवा गरम झाला की तूप घ्यायचं आणि वरच्या साईडनी असं खाली जाईल अशा पद्धतीने सोडायचं की आपली पोळी तव्याला चिकटू नये. हे झालं आणि चेक करायचं हलक्या हाताने. हां, आणखी थोडंसं गरम होते. गरम झाला की ही आपली पोळी घ्यायची आहे
अशी, आणि ही पोळी तुम्ही तव्यावरती टाकायची. आणि तवा एकदम कडकडीत गरम झाला असेल तर त्याला मंद बारीक गॅस करून ठेवायचा. आणि समजा तुम्ही तवा हा बारीक गॅस करून केला असेल, थोडासाच गरम झाला असेल, अगदी कडकडीत गरम झाला नसेल तर थोडासा गॅस मोठा करून ठेवायचा आणि हळूच साईडनी असं चेक करायचं. तर मला वाटलं ही चिकटते तर थोडंसं हलकंसं तूप साईडनी सोडा तुम्ही. साईडनी असं हळूहळू घालून पहिल्यांदा ती पोळी चिकटत नाही ना बघायचं, आणि मग असं मध्ये उलटणं घालून ती उचलायचा प्रयत्न करायचा. हे असं, आणि त्या साईडनी चिकटू नये म्हणून आपण थोडंसं हलकंसं तूप सोडायचं. पहिली पोळी थोडीशी चिकटते किंवा कधी कधी ती व्यवस्थित बनत पण नाही, पण घाबरण्यासारखं काही नाही. दुसऱ्या तिसऱ्या पोळीपासून पोळी व्यवस्थित बनतात. आता इथं आपण थोडासा गॅस थोडंसं बारीक करायचा, चेक करायचं की तूप लागलं आहे की नाही. सगळीकडून तूप लावायचं आणि ही पोळी आणखी एकदा भाजून घ्यायची सगळीकडून. इथून थोडीशी थोडंसं इथं तुपाची गरज आहे, आपण थोडंसं तूप इथे लावूयात. आपली पोळी झालेली आहे. आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आपली पोळी तयार झाली एकदम छान, अशी काढून घेऊयात. पोळीचा रंग सोनेरी असा झालेला आहे आणि आंबा घातल्यामुळे थोडासा आंब्याचा वास येतो. आणि ह्याच्यावरती असं छान तूप घालायचं आणि पोळी खाण्यासाठी तयार.